चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या वादासंदर्भात एक महत्त्वाची अपडेट आहे। चंद्रपूरमध्ये सुरू असलेल्या काँग्रेसच्या वादावर अखेर दिल्लीमध्ये हायकमांडनं तोडगा काढल्याची माहिती समोर येते। निवडून आलेल्या काँग्रेसच्या 27 नगरसेवकांमध्येच धानोरकर विरुद्ध वडेट्टीवार समर्थक असे दोन गट पडलेले होते आणि त्यानंतर हा वाद चव्हाट्यावर आलेला होता। दरम्यान दिल्ली हायकमांडनं तोडगा काढत खासदार प्रतिभा धानोरकर गटाचा महापौर होईल आणि विजय वडेट्टीवार समर्थक नगरसेवक गटाचा उपमहापौर करण्याची सूचना दिली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। तसंच वडेट्टीवार गटालाच काँग्रेसनं गटनेतेपद मिळणार असल्याची माहिती कळतेय। महापौर पदासाठी लागणाऱ्या बहुमताची जुळवाजुळव करण्याची जबाबदारी पक्षानं धानोरकरांच्या खांद्यावर टाकली आहे। शिवाय सत्ता स्थापनेमध्ये जो पक्ष सोबत येईल त्यांना स्थायी समितीचा अध्यक्षपदाचा प्रस्ताव देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते। वडेट्टीवार आणि धानोरकरांना एकमेकांच्या मतदारसंघामध्ये लुडबुड न करण्याच्या सूचनाही या पक्षश्रेष्ठींनी दिल्याचं समजतंय। तर चंद्रपुरात कसा तोडगा काढण्यात आला आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। तर महापौर पद धानोरकर गटाकडे जाणार आहे, उपमहापौर पद वडेट्टीवार गटाकडे आणि जो पक्ष पाठिंबा देईल त्या पक्षाकडे स्थायी समितीचं अध्यक्षपद जाऊ शकतं। तर चंद्रपूर महापालिकेमधलं पक्षीय बलाबल आपण पाहूयात। एकूण जागा आहे 66, बहुमताचा आकडा आहे 34। काँग्रेस 27 नगरसेवक विजयी झालेत, भाजपचे 23 नगरसेवक, काँग्रेस समर्थित जनविकास सेनेचे 3 नगरसेवक, ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 नगरसेवक आणि त्यामुळे ठाकरेंची शिवसेना किंग मेकरच्या भूमिकेत असणार आहे। वंचितचे 2, बसपाचा 1, शिवसेनेचा 1, अपक्ष 2 आणि एमआयएमचा 1 नगरसेवक विजयी झाला आहे। तर दिल्लीमधल्या या बैठकीनंतर खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या नव्या व्हॉट्सअप स्टेटसची चर्चा लागली आहे। दिवंगत पती बाळू धानोरकर यांचे फोटो व्हॉट्सअप स्टेटसवर ठेवत मिस यू बॉस असं कॅप्शन त्यांनी दिलेलं आहे। संकट त्याच्याच वाटेला येतात ज्याची पेलाची ताकद असते, येड्या गबाळ्याच्या वाटेला संकट येतच नाही, संकट येतं म्हणजे संपवायला नाही, तुम्हाला तुमच्या अस्तित्वाची जाणीव करायला, असं धानोरकरांनी त्यांच्या स्टेटसमध्ये लिहिलंय। आणि त्यामुळे धानोरकरांनी नव्या व्हॉट्सअप स्टेटसद्वारे वडेट्टीवारांना पुन्हा एकदा राजकीय आव्हान दिल्याचं म्हटलं जात आहे। तर नागपूरच्या विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी गटनोंदणी संदर्भातील विजय वडेट्टीवार गटाच्या अर्जात 6 त्रुटी असल्याचं त्यांना पत्राद्वारे कळवलंय। त्यामुळे वडेट्टीवार गटाचा गटनोंदणीचा मुद्दा पुन्हा लांबणीवर गेलाय। त्या 6 त्रुटींची पूर्तता केल्यास तुमची गटनोंदणी करता येईल असंही विभागीय आयुक्तांनी पत्राद्वारे कळवलंय। वडेट्टीवार गटाचे प्रस्तावित गटनेते सचिन कत्याल यांनी ही माहिती दिली आहे। तर वडेट्टीवार यांच्या गटाच्या गटनोंदणी अर्जामध्ये नेमक्या काय त्रुटी आहेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। तर काँग्रेसचे 27 सदस्य विजयी झालेत, पण गटनोंदणीला फक्त 17 नगरसेवक हजर होते। 17 सदस्यांपैकी 4 सदस्यांची नावे ही धानोरकर गटाच्या नोंदणीमध्येही आढळून आली आहेत। बसपाच्या सोनिया उंदीरवाडेंचं नाव जोडण्यात आले, मात्र बसपाचं तसं पत्र सादर करण्यात आलेलं नाहीये। राहुल चौधरींचा गटनोंदणीवेळी उल्लेख होता, पण आयुक्तांसमोर प्रत्यक्ष हजेरीला ते हजर राहिले नाहीत। वडेट्टीवार गटाची नगरसेवकांची बैठक कधी झाली, कोणत्या अधिकारात घेतली, असा चंद्रपूर शहर अध्यक्षांनी आक्षेप नोंदवलाय। चंद्रपूर महापालिकेच्या सत्ता स्थापनेमध्ये आणखी एक ट्विस्ट येतोय, कारण चंद्रपुरात भाजपकडून ठाकरेंच्या शिवसेनेला सत्ता स्थापनेचा प्रस्ताव देण्यात आल्याची चर्चा आहे। सव्वा वर्षांसाठी महापौर पदाचा भाजपनं ठाकरेंना प्रस्ताव दिल्याची सूत्रांची माहिती आहे। भाजपमधल्या वरिष्ठ सूत्रांनी एबीपी माझाला ही माहिती दिली आहे। आधी कुणाचा महापौर यावर दोन्ही पक्षात सध्या चर्चा सुरू असल्याचंही सूत्रांच्या हवाल्याने कळतंय। ठाकरे सेनेकडून मात्र कुठलाही प्रस्ताव आल्याचा इन्कार केला जातोय। 66 सदस्यांच्या सभागृहामध्ये भाजपचे 23 नगरसेवक विजयी झालेत, तर ठाकरेंचे 6 नगरसेवक आहेत। तर 27 नगरसेवक असलेल्या काँग्रेसलाही ठाकरेंच्या पाठिंब्याची आस आहे। चंद्रपुरात बहुमतासाठी 34 नगरसेवकांचा पाठिंबा आवश्यक आहे। चंद्रपुरात भाजप काँग्रेसला ठाकरेंच्या पाठिंब्याशिवाय सत्ता स्थापन करणं अशक्य आहे। त्यामुळे ठाकरे सध्या किंग मेकरच्या भूमिकेत आहे।
असं असताना आता भाजपनेही ठाकरेंना सत्ता स्थापनेसाठी प्रस्ताव दिल्याचं कळतंय। तर या संदर्भात अधिकचे तपशील जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी सारंग पांडे सध्या आपल्या सोबत आहेत। सारंग, आणखी एक मोठा ट्विस्ट येतोय, काँग्रेसची भांडणं संपत नाहीये, मात्र आता भाजपचा हा प्रस्ताव ठाकरे मान्य करणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। माधवी, नक्कीच ही एक मोठी घडामोड म्हणावी लागेल, कारण आपण जर पाहिलं तर शिवसेना उभाटा आणि भाजपमध्ये अगदी सुरुवातीपासून चर्चा सुरू आहे सत्ता स्थापनेबाबत आणि कुठेतरी दोन्ही पक्ष या दिशेने वाटचाल देखील करत आहे। मात्र शिवसेना उभाटा जी आहे ती अडून बसलेली आहे की महापौर आमचाच व्हायला पाहिजे आणि त्यामुळे भाजपला असं वाटतं की आपल्याकडे 23 नगरसेवक असताना आपण जर पूर्ण वेळ शिवसेनेला महापौर पद दिलं तर कुठेतरी नगरसेवकांमध्ये एक चुकीचा संदेश जाईल आणि त्यामुळे आता भाजपने एक नवीन प्रस्ताव शिवसेना उभाटाला दिलाय, ते म्हणजे सव्वा वर्ष आपण दोन्ही पक्ष महापौर पद वाटून घेऊ आणि चर्चा जी आहे ती सुरू आहे, ही खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे। मात्र पहिले कोणाचा महापौर होणार, उभाटाचा की भाजपचा, यावर सध्या चर्चा सुरू आहे। मात्र दुसरीकडे आपण जर पाहिलं तर शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आहेत संदीप गिरे यांचं असंही म्हणणं आहे की आमच्याकडे अधिकृत प्रस्ताव आलेला नाहीये, अधिकृत प्रस्ताव आला तर आम्ही याच्यावर नक्कीच विचार करू। म्हणजेच कुठेतरी शिवसेना उभाटा देखील या प्रस्तावावर सकारात्मक आहे, हे मात्र नक्की। नक्कीच आता 3 आठवडे उलटून गेलेले आहे या निकालानंतर, मात्र चंद्रपूरचा तिढा काही सुटत नाही, त्यामुळे या सगळ्या घडामोडींकडे लक्ष असेल। सारंग, धन्यवाद या सगळ्या सविस्तर घडामोडींसाठी, माहितीसाठी। तर चंद्रपूर महापालिकेतलं पक्षीय बलाबल कसं आहे आपण पुन्हा एकदा नजर टाकूयात। चंद्रपूरमध्ये एकूण नगरसेवकांचा आकडा आहे 66, बहुमताचा आकडा आहे 34। काँग्रेसचे 27 नगरसेवक विजयी झालेत, भाजपचे 23 नगरसेवक विजयी झालेत, तर काँग्रेस समर्थित जनविकास सेनेचे 3 नगरसेवक आहेत। ठाकरेंची शिवसेना 6 नगरसेवकांसह किंगमेकरच्या भूमिकेत आहे, वंचितचे 2 नगरसेवक, बसपाचा 1, शिवसेनेचा 1, अपक्ष 2 आणि एमआयएमचा 1 नगरसेवक विजयी झाला आहे। आणि चंद्रपूरमधला सत्ता संघर्ष काही संपता संपत नाहीये। चंद्रपूरमध्ये ठाकरेंची शिवसेना भाजपसोबत जाण्याला अजूनही हिरवा कंदील मिळालेला नाही। भाजपसोबत गेल्यास ठाकरेंच्या शिवसेनेला महापौर पदाचा प्रस्ताव दिला गेलाय। ठाकरेंच्या शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांकडून उद्धव ठाकरेंना ही माहिती दिली गेली आहे। काँग्रेसमध्ये 2 गट पडल्यानं भाजपचा प्रस्ताव योग्य असल्याचं स्थानिक नेते म्हणतात। स्थानिक पातळीऐवजी पक्ष पातळीवर निर्णय होईल असं उद्धव ठाकरेंचं मत आहे। वडेट्टीवारांनीही ठाकरेंची भेट घेत पाठिंब्याची मागणी केलेली आहे। वेदांत नेब आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। वेदांत, चंद्रपूरमधल्या सत्ता संघर्षासंदर्भात किंवा सत्ता स्थापनेसंदर्भात उद्धव ठाकरेंचं नेमकं म्हणणं काय आहे? ज्या प्रकारे आपण बघितलं चंद्रपूरमध्ये काँग्रेस की भाजप कोण सत्ता स्थापन, हा सत्ता संघर्ष सुरू असताना ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 नगरसेवकांची भूमिका सुद्धा महत्वाची असणार आहे आणि त्यामुळे पक्ष काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। एकीकडे स्थानिक नगरसेवक त्यासोबतच पदाधिकारी यांनी 2 आठवड्यापूर्वी उद्धव ठाकरेंची महत्त्वपूर्ण भेट घेतली आणि त्यांनी सांगितले की भाजपचा प्रस्ताव हा योग्य वाटतो, कारण भाजपने आपल्याला महापौर पदाचा प्रस्ताव दिला आहे, तर काँग्रेसचे 2 गट पडलेले आहेत, त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी अनेक अडचणी येऊ शकतात आणि त्यामुळे आपण भाजपसोबत हवा असं मत तिकडच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी स्थानिक गणित मांडत उद्धव ठाकरेंसमोर ठेवलं। मात्र उद्धव ठाकरेंनी त्याला कुठलाही हिरवा कंदील दिलेला नाही आणि त्यांनी सांगितले की स्थानिक पातळीवर कुठलाही निर्णय घेतला जाणार नाही, पक्ष पातळीवर हा निर्णय घेतला जाईल। आणि त्या लगेच आपण बघितलं 2 दिवसानंतर विजय वडेट्टीवारांनी सुद्धा भेट घेतली आणि काँग्रेसला ठाकरेंच्या शिवसेनेने चंद्रपूरमध्ये पाठिंबा द्यावा आणि ठाकरेंची शिवसेना काँग्रेससोबत यायला सकारात्मक असल्याचे काँग्रेस नेत्यांनी सांगितलं। त्यामुळे नेमका पक्ष काय भूमिका घेणार हे पाहावं लागेल। मात्र भाजपसोबत जाण्यास हिरवा कंदील हा उद्धव ठाकरेंनी दिला नसल्याची सूत्रांची माहिती आहे। वेदांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। दरम्यान या सगळ्या संदर्भात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया आली आहे, तीही पाहूया। माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चंद्रपूर संदर्भातली जो निर्णय घेतला आहे तो असा आहे, कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर जाणार नाही। आमचे तिकडले जे जिल्हा प्रमुख किंवा इतर जे लोक निवडून आलेले आहेत त्यांना या स्पष्ट सूचना आहेत की आपल्याला एकतर विरोधी पक्षात बसू, विरोधी पक्ष नेता म्हणून काम करू, नाहीतर जी काही चर्चा करायची आहे ती काँग्रेस पक्षाबरोबर करा, पण भारतीय जनता पक्षाबरोबर जाण्यासंदर्भातले कोणतेही संकेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेले नाही।
तर चंद्रपूरवर तोडगा काढण्यासाठी काँग्रेस निरीक्षक सुनील केदार यांच्या अरविंद सावंतांनी भेट घेतलेली आहे. ते थेट बोलतात, आपण जाऊया. पवार साहेबांची राष्ट्रवादी आम्ही एकत्र लढलेलो आहोत आणि त्यामुळे ती आहेच. सावंतसाहेब, तुमचे 8 नगरसेवक आहेत, तिथं तुमचा पाठिंबा हा काँग्रेसलाच असेल का? 100% असं का? तुमच्याकडनं महापौर पदाची मागणी केली जाते अशी माहिती काँग्रेस. तुम्ही काही सांगाल, आमच्याकडे पक्षाचे प्रमुख ठरवतात, त्यामुळे दोन्ही पक्षाच्या प्रमुखांनी ठरवलेले आहे. परभणी आणखी चंद्रपूर, एका ठिकाणी काँग्रेस सभा असेल, एका ठिकाणी शिवसेना. सावंतसाहेब, एकीकडे सांगितलं जातं संविधानासाठी लढतात तुम्ही वगैरे, आणि हे नगरसेवकाची दिल्ली वारी, त्यांचे हॉटेलचे खर्च, हे काय सुरू आहे? अरे कधीतरी संविधानाच्या गप्पा मारतात काळे साहेब, अरे वा, काय मोठा प्रश्न विचारला हो. जरा ते बीजेपीला विचारा ना जरा. ओ बापरे, सुरतचा लोकांनी तुम्हाला खर्च, मतदान केलंय ना. अहो आज मला असं वाटतं सुरतचा खर्च कुणी केला, गुवाहाटीचा खर्च कुणी केला, गोव्याचा खर्च कुणी केला, हे जरा काढलात का? पुढच्या प्रश्नाची उत्तर देते. काँग्रेसचा विषय संपत नाहीये. कारण काँग्रेस सन्मान्य खासदार सावंत साहेबांनी सांगितल्यानंतर माझा तुम्हाला ऐकायचं तर आपण तिकडे यावं. ठाकरेंनी भाजपसोबत युती नाही असं स्पष्ट केल्यानंतर आता सुनील केदार यांनी अरविंद सावंतांची दिल्लीमध्ये भेट घेतलेली आहे. चंद्रपूर महापालिकेसंदर्भात सत्ता स्थापनेचा तिढा सोडवण्याच्या दृष्टीनं या भेटीला महत्त्व आहे.